नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. नाशिकमध्ये मशाल जोरात, हेमंत गोडसे यांचा कार्यक्रम महायुतीच करणार. मोठी बातमी काय आहे सविस्तर जाणून घेऊयात. दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकच्या जागेवरून प्रचंड मतभेद चालू होते आणि अंतिम टप्प्यात उमेदवारीही हेमंत गोडसेंना जाहीर झाली. पण त्यावरून भाजप व राष्ट्रवादी प्रचंड राग ही मनात ठेवून होते. त्याचेच उदाहरण छगन भुजबळांनी दिलेल्या मुलाखतीत स्पष्टच झालं. बंडखोरी झाल्यापासून पहिलीच मोठी निवडणूक असल्याने संपूर्ण नाशिकमध्ये मशाल हे चिन्ह राजाभाऊ वाजेच गाजवतील. एकंदरीत मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झालं. शरद पवार गट उद्धव ठाकरे यांव्यतिरिक्त राजाभाऊ वाजे यांना निवडून आणण्यासाठी व गोडसेंना पाडण्यासाठी महायुतीमधलेच नेते भाजपचे व राष्ट्रवादीचे हे हेमंत गोडसेंना पाडण्यासाठी पूर्ण तयारीत आहे अशी देखील बातमी आहे. ते झालं असं की नाशिकच्या या लढाईमध्ये शांतिगिरी महाराजांनी देखील उडी मारली आणि भाजपला त्यांचं बंड हे थांबवताही येत होतं. पण तरीही त्यांनी त्यांची समजूत न काढता गोडसे यांचे मत खाण्यासाठी व राजाभाऊ वाजे यांना पाठिंबा देण्यासाठी ही मोठी चाल आखलेली आहे अशी देखील बातमी आहे. हे बाकी चित्र स्पष्ट झाले. मित्रांनो, नाशिकच्या जागेवरून गद्दार विरुद्ध खुद्दार असा प्रचार महाविकास आघाडीकडून व महायुतीकडून जोरदार करण्यात येत आहे. त्यातच राजाभाऊ वाजे यांच्या सभेला मिळालेला नाशिकच्या जनतेचा प्रतिसाद बघून ही जागा राजाभाऊ वाजे यांच्याच पारड्यात पडणार अशी चर्चा सर्वत्र घुमते. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? गोडसे तिसऱ्यांदा खासदारकीला निवडून येणार की यावेळेस नाही? कमेंट करून नक्कीच सांगा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.